मोबाइल दो, मोबाइल। मैडम हाथ छोड़ दो। NP9च्या प्रतिनिधीवर समाजकंटकाकडून भ्याड हल्ला। बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते प्रतिनिधी सचिन बिसेन। काल प्रसिद्ध केलेल्या बातमीचा वचपा काढल्याची शंका। NPचे प्रतिनिधी सचिन बिसेन यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे। बिसेन हे मेहंदीबाग परिसरात बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार घडला आहे। काल प्रसिद्ध केलेल्या बातमीने तिळपापड झालेल्या त्या गोडाऊन मालकाच्या वडोत्री गुंडांनी या भ्याड हल्ला केल्याचे सांगितले जात आहे। काल मेहंदीबाग परिसरातील मॉडर्न फटाका सेंटर नावाने चालवण्यात येत असलेल्या एका फटाका सेंटरच्या गोडाऊनला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आग लागली होती। ही बातमी NP9चे प्रामुख्याने प्रसिद्ध केली होती। त्यात या गोडाऊनच्या बाजूला दारू दुकान असताना सुद्धा या गोडाऊनला नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे हा मुद्दा सचिन बिसेन यांनी आपल्या वार्ताकनात उपस्थित केला होता। यामुळे गोडाऊन मालक यांनी पाडलेल्या कथित गुंडांचे तिळपापड झाले होते। आज पुन्हा सचिन बिसेन हे बातमीचा फॉलोअप घेण्यासाठी या परिसरात गेले असता पूर्वीपासून प्लॅनिंग करून बसलेल्या गोडाऊन मालकाच्या कथित भांडोत्री गुंडांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुदर्शन न्यूज चॅनलच्या महिला प्रतिनिधी स्नेहल जोशी यांना ही धक्काबुक्की केली। जकीर उल्लाहद्दीन या तथाकथित नावाच्या व्यक्तीने या दोघांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतला, ट्रायपॉड, मोबाईल स्टँड तोडला। पोलिसात तक्रार दाखल। या घटनेनंतर सचिन बिसेन आणि स्नेहल जोशी यांनी यशोधरा पोलीस स्टेशन गाठत या भ्याड हल्ल्याची तक्रार केली। पोलिसांनी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 चे कलम 3-4, भारतीय न्याय संहिता कलम 115, 352, 324, 324 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला। बातमी प्रसिद्ध होईस्तोवर आरोपीपैकी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती।